सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, स्कोअर कार्ड आलेला आहे, मात्र यानंतरची नेमकी पुढची प्रक्रिया काय आहे याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यानंतरची जी प्रक्रिया आहे ती कुठल्या पद्धतीची असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मात्र व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण जोपर्यंत तुमची ॲडमिशन होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या हातासोबत असणार आहे। आणि ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रत्येक स्टेपवर तुम्हाला जर कुठल्या संदर्भात गायडन्स हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळत राहील। त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून सगळे इम्पॉर्टंट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, तुमचं जे आता स्कोअर कार्ड आलेलं आहे त्याच्या आधारे तुमची पुढील ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती चालणार आहे। यामध्ये दरवर्षी जे आपण बघतो की तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते मार्क्समध्ये असतं, मात्र यावेळेस ते पर्सेंटाईलमध्ये असणार आहे। तर आता हे पर्सेंटाईल भानगड काय आहे, यामध्ये डीपमध्ये न जाता फक्त इतकं लक्षात ठेवा की ही या पर्सेंटाईलच्या आधारावरच तुमची जी ॲडमिशन आहे ते होणार आहे। याचं कन्वर्जन आणि बऱ्याचशा गोष्टी या संदर्भातल्या तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, तर तितकं टेक्निकल तुम्ही जाऊ नका असं मला तरी वाटतं। तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन हवी असेल त्या महाविद्यालयासंदर्भातला तुम्ही ऑप्शन फॉर्म जो आहे तो योग्य वेळी भरू शकता। तर सर्वात प्रथम आता जे आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे। त्या संदर्भातल्या डेट्स, त्या संदर्भातलं जे पूर्ण शेड्यूल आहे त्या संदर्भात सीईटीतर्फे जारी करण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे पुढची प्रक्रिया चालू होईल। त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे, ज्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, प्रिव्हियस कॉलेज डिटेल्स असतील आणि एन नंबर ऑफ काही त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही कास्टचा लाभ घेता किंवा नाही, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि इतर सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत जे तुम्ही सीईटीच्या वेळेस जे माहिती फार थोड्या प्रमाणात भरली होती तेच तुम्हाला विस्तृतपणे या फॉर्ममध्ये भरावायची असते। त्यासोबतच ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन होतं दरवर्षी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर काही त्रुटी निघाली तर ते तुम्हाला सॉल्व्ह करून परत तो फॉर्म सबमिट करायचा असतो, अशी सगळी प्रोसेस असते। ॲप्लिकेशन फॉर्म फिल झाल्यानंतर, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म हा प्रकार येतो। ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल अशा सगळ्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येते। ती ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला ते महाविद्यालय निवडता येतं आणि ते महाविद्यालय निवडल्यानंतर जे काही तुमचं पर्सेंटाईल असेल किंवा जो काही तुमचा सीईटीचा स्कोअर असेल त्याच्या आधारावर तुम्हाला तिथे ॲडमिशन दिली जाते। दरवर्षीप्रमाणे सोपी प्रोसेस असणार आहे। फक्त आणि फक्त एक गोष्ट जे महत्त्वाची आहे, मी दरवर्षी सांगतो, यावर्षीसुद्धा नक्की सांगेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं, स्ट्रिक्टली केलं जातं। त्यामुळे तुमच्याकडे जर कुठले डॉक्युमेंट नसेल तर आत्ताच काढून घ्या। एखादं डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर वेळेवर मग तुम्हाला खूप प्रॉब्लेम जाणार आहे, ॲडमिशनसुद्धा तुमची झालेली कॅन्सल होऊ शकते। म्हणून या सगळ्या विषयांपासून वाचण्याकरिता आपले जे जुने व्हिडिओ आहेत की जे तुमच्या महत्त्वाचे आहेत ते आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन देईल, तुम्ही तिथे जाऊन ते वन बाय वन बघू शकेल, जेणेकरून तुम्हालासुद्धा माहिती होईल की काय काय गोष्टी खरंच इम्पॉर्टंट आहे आणि आपण ते आता सिरियसली घेतल्या पाहिजे। तुम्ही सगळेच यंग ॲडव्होकेट्स होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि अत्यंत महत्त्वाचं जे सांगायचं आहे ते म्हणजे तुम्ही फार एक नोबल प्रोफेशनमध्ये एंटर करू इच्छित आहेत आणि या संदर्भात एंटर करत असताना एक कुठेतरी डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे आणि ते डिसिप्लिन तुम्हाला आत्तापासूनच फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये आणि पुढे या जे फील्ड तुम्ही निवडू इच्छित आहेत या फील्डमध्ये सुद्धा कधीच तुम्हाला त्या संदर्भात प्रॉब्लेम जाणार नाही। तर अशी सगळी जी आहे ही प्रोसेस असणार आहे। परत एकदा मी समअप करून तुम्हाला देतो की आता सर्वात प्रथम तुम्हाला ॲडमिशन फॉर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर कॅप राऊंड आणि मग थेट ॲडमिशन, अशा पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे। कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 अशा पद्धतीने ही प्रोसेस होईल। तुमच्या पर्सेंटेजप्रमाणेच किंवा तुमच्या पर्सेंटाईलप्रमाणेच तुम्हाला जे ॲडमिशन, जे महाविद्यालय हवं, त्यामुळे अत्यंत सोपी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, मात्र फार महत्त्वपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही होणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच माहिती मिळालेली असेल। या सगळ्या संदर्भात अजून तुम्हाला काही माहिती, मदत हवी असल्यास तुम्ही मला थेट इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। अशा सगळ्या अपडेट्ससाठी आणि आपल्या या लीगल फॅमिलीशी जोडण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि नेहमीच कनेक्टेड राहा. धन्यवाद.